म्हणजे एक्टोप्लाझम कसं द्रवतं आणि त्याच्यातून परलोकातील आत्मे कसे मुक्त होतात, तर तो एक पॅरा रिपीट करून त्याच्या पुढे वाचन सुरू करूया. अर्थबाउंड स्पिरिट्स या आत्म्यांना एक्टोप्लाझमची आवश्यकता असते. ते त्या अभावी मुक्त होऊ शकत नाही, स्पेसमध्ये फिरतच राहतात. अशांना मुक्ती देण्याचा मार्ग 12 वर्षांपूर्वी मागितला. काही आत्मे नाग योनीतून 32 शरीरात जाऊन मुक्ती प्राप्त करतात. काही आत्मे फिरतच राहतात. काही साधकांना गंध या तन्मात्रेतून त्यांची जाणीव होते. आपले साधन हे आपल्यापुरते मर्यादित राहता कामा नये. आपण इथे आहोत, आपल्याला देह आहे, पण हे जे आत्मे मुक्त होऊ इच्छितात त्यांना देह नाही. आपण शास्त्रशुद्ध ओंकार केला तर आपल्यातून द्रवणारे एक्टोप्लाझम घेऊन कृपाशीर्वाद हे आत्मे मुक्त होतील व वातावरण आपोआपच शुद्ध होईल व जगात शांती होईल. त्याकरता युनोमध्ये जायला नको. इथपर्यंत वाचलं होतं. त्याच्या पुढे बरोबर पुढं ह्या जन्मी केलेल्या साधनेचे वलय पुढील जन्मीही त्या जीवाभोवती म्हणजेच आत्म्याभोवती राहते. साधनेचं वलय तुमच्या बरोबर येणार, बाकीचं काही येणार नाही. एक व्हिडिओ आला होता, ते नंतर दाखवूया. तो बाप मारताना मुलाला सांगतो, माझे हे जुने पायमध्ये ते घालून मला घेऊन जा. मग भडकी येतात, ते म्हणतात असं पायमध्ये वगैरे काही घालून जाता येत नाही. मग नुसतं पांढरं कापड गुंडाळून घेऊन जायचं. मग तो मारण्यापूर्वी एका ह्याच्याकडे कागद घेऊन गेले असतो बाप त्याच्या मित्राकडे. तो येऊन सांगतो, बघ म्हणाला, माझ्या एवढ्या 4 फॅक्टरी होत्या, घर होतं, दार होतं, गाड्या होत्या, बंगले होते, सगळं होतं, पण जाताना मला त्यातलं काही फाटके पायमोजे सुद्धा घेऊन जाता आले नाही. तेव्हा पुढे तू कसं वागायचं ते विचार कर. 50 मित्र करणं सोपं आहे, पण 50चा एक मित्र सांभाळून त्याला त्याच्या म्हणजे शेवटपर्यंत टिकवणं हे फार कठीण. एक मित्र 50 वर्षापर्यंत टिकवणं फार कठीण आहे. म्हणून जाताना काय घेऊन जाता येते तर ते वलय. म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये समान अट्टहास करायचं नाही. जे आहे ते बरं आहे. या जन्मी केलेल्या साधनेचे वलय पुढील जन्मीही त्या जीवाभोवती किंवा आत्म्याभोवती राहते. पशु पक्ष्यांना हे वलय जाणवते व तेच वलय जीवाची अपक्रांती होण्यापासून त्याचे रक्षण करते. पशुपक्ष्यांना जीव तोच, फक्त क्रिया बदलली. ध्वनी लहरी ध्वनी, पहिला ध्वनी हा घेणारा व नंतरचा ध्वनी देणारा, यालाच मागील जन्मीचे संस्कार म्हणतात. वास्तविक पुढील जन्मीही साधनेच्या श्री गणेशापासूनच सुरुवात करावी लागते. फक्त त्या वलयाचा लाभ म्हणजे अपक्रांतीपासून बचाव. एकदा तुम्ही गुरु अंकित झालात की तुम्हाला कर्मच राहत नाही. मग आता आमचं कसं कर्म असं म्हणू नका. तुम्ही याला गुरु मानल्यानं तुम्हाला कर्म नाही. तुम्ही पूर्णतः गुरूंचे स्वाधीन होता. पण एवढा धीर आहे कुठे? परमेश्वराने तुमच्या आधी गुरूंची तरतूद केलेली आहे. पुढील जन्म निश्चित नाही आणि आधीच्या जन्मात जर काही कर्म शिल्लक असेल तर पुढील जन्मी तुम्ही काही प्राप्त करू शकाल. म्हणूनच 25% कर्म तुमच्या या जन्मातून गुरूंनी बाजूला काढून ठेवले आहे. जे हितावह आहे ते तुम्ही घ्या, जे हितावह नाही एवढं ते बाजूला ठेवा. आपल्याकडे हे 25% गुरुनी ठेवून घेतले. सद्गुरूंनी तुमच्या कर्माची बचत केली आहे. तुम्हाला कर्माचे फळ त्यांच्या कृपेने दिले. ते कर्म गुरूंना अर्पण करा. पुढचं वाक्य ऐका नीट. क्लब, पार्टी, पत्ते यात वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा स्वस्थ बसा. हे कोरोना झाल्यापासून सगळ्या पार्ट्या. अर्पण आणि समर्पण. प्रथम कर्माची बचत केली तर सत्कार्य होईल. मरण ही एक कृपा आहे, त्यालाही कर्म लागते.
एका व्यक्तीस 20 वर्षे मरण येत नव्हते. ज्येष्ठ मुलगा निराकरणार्थ आला. मरण येण्यासाठी निराकरणाला येण्यापूर्वी काशी विश्वेश्वर, कन्याकुमारीला अभिषेक वगैरे सर्व केले, पण काही उपयोग झाला नाही. त्याला निराकरण सांगितले, 5 बेवारशी प्रेते जाळण्याचा खर्च कर. 5 प्रेतांना अग्नी दिल्यानंतर ते मरण पावले. त्याचे कारण असे की लक्षाधीश असूनही दानधर्म केला नव्हता. त्यामुळे मरण येण्यास आवश्यक असणारे कर्मही शिल्लक नव्हते. ही खरी गोष्ट काय माहितीये का? हा? सांगितल्यावर हो म्हणशील बघ. हा, त्यांचा लाकडा नदीकाठी प्रेत आली की लाकडं वजन करून द्यायचा धंदा होता. आता ज्यांच्या घरातली व्यक्ती मेली म्हणून ते आले, ते दुःखात असतात. मग येऊन सांगतात 25 मण लाकडं द्या म्हणून. हा हो म्हणणार आणि बेटा 20च मण देणार. अशी प्रत्येकाची जी 5-5 मण लाकडं खाल्ली होती ती 5 प्रेतांची एवढी होणार होती. मग मग ते त्याच्यात पैसा मिळाला आणि गोड देवाचं उद्बत्ती लावून काल 25 आली, आज 50 येऊ देत. अरे लोक म्हणतात आणि ह्याला भेटायला. मग मुलं शिकली, चांगलं झालं, परंतु हा बेडवर 50 वर्ष पडलेला मरतच नाही. सगळी जाई ठेवून झाली. कन्याकुमारी पासून ह्याच्यापर्यंत, मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या देवाचा अभिषेक यांच्या नावानी. मग आला शेवटी तेव्हा मोहम्मद जिल्हा बाबांनी कामकाज केले. हे मी सांगितलं तुम्हाला, मी त्याचा रेफरन्स इथं आहे. आणि ते निराकरण ऐकल्यावरती त्यांना आश्चर्य वाटलं आणि ते 5 प्रेत जळल्याबरोबर हा लगेच म्हातारा मेला. दुपारी 12 वाजता अन्न मागायला येणाऱ्याला आपल्या समोरचे पानातील द्या. आंबलेले अन्न देऊ नका. तुम्हाला सेवक केले आहे, ओव्हरड्राफ्ट दिला आहे, परतफेड करायची आहे बचत करून. गॅरेंटर साईबाबा आहे. रोज 12 तासांपैकी बचत किती? स्वस्थ बसायचे. साधना अर्धा तास कोणासाठी नाही, स्वतःसाठी. मी कोणाचा नाही, फक्त गुरूंचा. कर्म वाचवले तर इंट्युशन म्हणजे उत्स्फूर्त ज्ञान, वाचवले नाही तर इमिटेशन म्हणजे कृत्रिम. देवाचे घर आमच्यात म्हणजेच आपल्या देहात, पण आमच्याकडे जागा नाही म्हणून त्याला ठेवले स्वयंपाकघरात. म्हणून अन्नमय कोश देव होऊन बसला. आता जीवात्म्याचा आत्मा होण्यास खत पाणी घालणे व निगा राखणे हे आपले कर्तव्य. म्हणजे उच्च वरच्या अवस्थेला जायचंय. उद्यापन, खाण्यापिण्यात लक्ष आहे, भटकण्यात लक्ष आहे. ते जाऊन मनोमय कोशात मी कोण, मी कुठून आलो आणि मला कुठं जायचं आहे. गीतेचं सार आहे, मी कोण, कुठून आलो आणि कुठे जायचं. पण हे खाण्यापिणं आणि भटकणे ह्याच्यामध्ये हे 3 कोश विचारच करत नाही मनुष्य. म्हणून चालले जीवात्म्याचा आत्मा. जीवात्मा म्हणजे 2च कोश, 3च कोश, अर्धा मनोमय, आणि मग त्याचा आत्मा झाला की हे 5 कोश एकत्र येतात. आता जीवात्म्याचा आत्मा होण्यास खतपाणी घालणे व निगा राखणे हे आपले कर्तव्य. जे पोषक ते खत. अर्धा तास शांत बसलात व मग ओंकार साधना केली तर एक्टोप्लाझमची निर्मिती होईल. होती. अर्धा तास स्वस्थ बसणे व अर्धा तास साधना म्हणजे दिवसातून 1 तास वेळ द्या. अशा रीतीने प्राप्त केलेल्या एक्टोप्लाझमची गरज परलोकासाठी म्हणजे कार्य करण्यास आपल्याला आहे. साधना करताना जमा होणारे कर्म बचत होईल. जन्मात गुरूंची भेट होणे अत्यंत मुश्किल. दादांच्या बाजूला राहत होते कोण? पानसे. पानसेंचं माहितीये तुम्हाला? पानसे डॉक्टर. डाएट वरती त्यांना केवढी गोल्ड मेडल, मुलगा एक जावई, दोन्हीचे गोल्ड मेडल, सगळे 1-2 सगळे फॉरेनला. मग दादांना औषध द्यायला बोलवलं दीपकनी. त्यांचं डाएट म्हणजे काय पचत नाही यांचं. आता दादांच्या समोर बसून त्यांना बघतायत, जीभ बघतायत आणि त्यांचं डाएट सांगतायत आणि म्हणाले
मुलगा असा आहे, मला पैसे सगळं देवाने दिलं, पण गुरु भेटले नाहीत अजून. समोर बसलेत. दादाही काय कमी नाही, दादामुळे भेटतील पुढच्या जन्मात. म्हणजे कसं आहे बघा, आम्ही विजापुराहून कडमत गुरुपौर्णिमेला जायचं आणि दादांच्या घराच्या बाजूला एक आलोक नावाची बिल्डिंग होती, तिथे 3 महिने लोक तिसरीकडे जात होते. म्हणून इथे लिहिलंय जन्मात गुरुंची भेट होणे. म्हणून मी ते सकाळी वाक्य सांगितलं, या जन्मात गुरु असे भेटले तर दिस इज बिग असेट फॉर यू. बाकीचं काय आहे ते काही घेऊन जाता येत नाही, पण ते गुरुचं वलय तुम्हाला जन्मजन्मी साथ देत आहे. जे जीवन जगायचे त्याला चारित्र्य असले पाहिजे, काहीतरी अर्थ असला पाहिजे. म्हणजे चरितार्थ चालवणे. परलोकातील आत्म्यांची मुक्तता करण्याचा मार्ग काशी, गया, प्रयाग यात्रा करणे असा धर्मात सांगितलेला आहे. पण आज हे किती जणांना परवडेल? मासिक श्राद्ध 12 वर्षे केल्यावर तो आत्मा मुक्त होणार. 12 वर्ष. पण 12 वर्षाचा हात गेला तर मग दुसरा ह्याचा काढणार, तो मध्ये गेला तर म्हणजे 3 लटकले बघा. पण हा काळ मोठा आहे. वाडवडिलांच्या स्मरणार्थ घराण्यात एखाद्याने एकदा पदार्थ सोडला की ते पुढील पिढ्यातही चालू राहते. दिवंगत आत्म्याला आवाहन केले की ते पुढील पिढ्यातही चालू राहते. या दिवंगत आत्म्याला आवाहन केले की तो आपल्या बरोबर 7 आत्मे घेऊन येतो. का बरं? का? एक जीव जन्माला यायला, एक मी जन्माला यायला, मला आई वडील, आईचे आई वडील आणि वडिलांचे आई वडील किती झाले? म्हणून एकाला जर 6 लागतात तर 7 ला किती लागले? 42. म्हणून एकटा गुरुमार्गी झाला या 42 पिढ्या उतरून जातात. म्हणून येताना ते घेऊन येतो एकाला बोलवले की. काय गणित हे कधी आम्ही कधी ऐकलेलं नव्हतं. दिवंगत आत्म्याला आवाहन केले की तो आपल्या बरोबर 7 आत्मे घेऊन येतो. श्राद्ध याचा धर्मशास्त्रात अर्थ वर्णन केला आहे, पण तसे आज कोणीही करू शकत नाही. तुम्ही आत्ममुक्त नाही आणि आत्मामुक्त करायला जाता. आत्मा बद्ध झाला तो वासनेमुळे, कारण त्याच्याकडे सायटोप्लाझमचे प्रमाण जास्त. सायटोप्लाझम, एक्टोप्लाझम नाही, सायटोप्लाझम. हे सायटोप्लाझम कमी केले व त्याला एक्टोप्लाझम दिले तर तो मुक्त होईल. असा संकल्प मी म्हणजे वंदनीय दादांनी 12 वर्षांपूर्वी केला होता. पण आत्म्यांना मुक्त करू शकेल एवढे एक्टोप्लाझम कोणी निर्माणच करू शकत नव्हता. निर्माण होणारे एक्टोप्लाझम स्वतःलाही पुरत नव्हते. एवढे कमी असेल तर स्वतःतच अशांतता. अशा आपल्याच काया वाचा मनात शांतता नाही तर इतरांना काय देणार? तुम्ही ज्यावेळी साधनेतून एक्सेस एक्टोप्लाझम उत्पन्न करू शकाल तेव्हाच तुम्ही गुरूंनी सांगितलेले कार्य त्यांच्याच कृपेने करू शकाल. हा पाऱ्या महत्वाचा आहे. शेवटचा 4 सुलभपणे ज्यांच्या काया वाचा मनात एक्टोप्लाझम द्रवते आहे असे सेवक मध्यस्थ निर्माण करावयाचे आहे. साधना करण्याची तहान भूक त्यांच्यात निर्माण होणे आवश्यक. साधनेपूर्वी रिलॅक्स होणे आवश्यक. जीवन हे वैभव असून वाया चालले आहे. आज वातावरणात प्राणवायूची कमतरता प्रदूषणामुळे, वातावरणात सत्व नाही म्हणून अल्पायुष्य. आता कोरोना म्हणजे काय, तुमचं ऑक्सिजन लेवल कमी होतीये बस. तर ते नाही, तोही व्हिडिओ आला तर डॉक्टर म्हणाला घाबरू नका, कोरोना झाला म्हणजे तुम्ही मरणार, हे जे तुमच्या डोक्यात आहे ते काढून टाका. त्याच्यामध्ये ते मीटर आहे कसं तो सांगितलाय तो लावून बघा, ऑक्सिजनचे प्रमाण बघा, जरूर असेल तर ऍडमिट व्हा. म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ट्रीटमेंट मिळेल. उगीच तुला झालाय म्हणून ह्याला घालायचं ह्याला घालायचं ह्याला घालायचं. जिथं 10 माणसांची सेवा करण्याचं बळ आहे तिथं 100 माणसं गेली, कुणाकडेच लक्ष दिलं जात नाही. आणि तुम्ही साधना केली त्याचं ऑक्सिजन कमी होतच नाही, काहीच कमी होत नाही. तर म्हणून असं अलौकिक साधन दिलंय, त्याची माहिती करून द्यायला मला विजापुरात तिथं तुमच्याकडे पाठवलंय.
आता तुम्ही ते डोक्यात ठेवून काय करायचंय? चला, आता दीपकने अतिशय सुंदर सांगितलं साधनेतले सगळं डिटेल ते आपण वाचायचं आहे. म्हणजे त्याच्या मागचा रेफरन्स वाच. ओंकारामध्ये काया वाचा मन हे एकरूप होणे आवश्यक आहे. तसेच ओंकाराच्या प्रत्येक कायावाच्या मनात एकरूप होतं का नाही रे? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. केव्हा होतं सांगा? हे माझं ऐकलंय म्हणून सांगताय. जेवायला बसलं गेलं की चालू असतं बघा अगदी बघून. ही काय भाकरी आहे का? ही काय भाजी आहे का? म्हणजे काय आहे मग? जरा मीठ कमी झालं चालतं. म्हणजे तिथं कायावाच्या मन एकरूप होतं. मग साधनेला बसताना का नाही होत? जोपर्यंत कायावाच्या मन एक होत नाही तर पुण्यकर्माण निर्माण होत नाही. हे डोक्यात ठेवा. म्हणून अर्धा तास बसायचं आणि डोक्यात कुठले नसे. म्हणून त्यांनी साधनेपूर्वी अर्धा तास शांत बसा, कुठलाही विषय नको. आणि अर्धा तास केलं की त्यात आता 100% जे कर्म निर्माण होईल ते सेवन करायचं आहे आणि मग ते तुमच्या एक्टोप्लाझम म्हणून लोकांना द्यायचं आहे. कृपाशीर्वाद. तसेच ओंकाराच्या प्रत्येक उच्चारापूर्वी पॉज घेऊन मग सुरुवात करा. हा, पॉज म्हणजे काय मराठी थांबणे. पॉज हा 3.5 सेकंदाचा असून त्यामध्ये प्राणायाम होतो. त्यामुळे शरीर हे निरोगी राहून शांत राहते. काया व वाचा यांच्या गतीबरोबर मनाची अवस्था यावयास पाहिजे. मनाची गती जास्त आहे. अशी त्रिपुटी झाली तरच एक्टोप्लाझम हे द्रव आपल्या माध्यमातून बाहेर येऊ लागते. विचार अविचार यामुळे मनाची गती वाढली तर हे कार्य होत नाही. यासाठी परमपूज्य बाबांनी आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या देहिक माध्यमात काया वाचा व मन हे एक होणे या साधनाचा लाभ आपल्याला करून दिला आहे. सगळं रेडीमेड करून दिले. फक्त बटन दाबायचं आणि पंखा लावून साधनेला फायरिंग वगैरे सगळं केलंय. ही अवस्था साधकाला दुर्मिळ अशी आहे हे साधकांनी लक्षात घेतले पाहिजे. तसेच साधकाच्या शरीरातील पंचकोश हेही एक व्हावयास पाहिजे. त्यासाठी या 5 स्थानातून पूर्वी ओंकार करून घेतला. ही 5 स्थाने एक होऊन त्या एकरूप अवस्थेतून उच्चार करावयाचा आहे. यासाठी ओंकाराची अंगे लक्षात घेऊन कंठस्थानातून ही साधना केली गेली पाहिजे व स्वर ताल लय यांचा उपयोग केला गेला पाहिजे. विभूती इथून येतात सप्तलोकाच्या बलीकडून. त्याला काय म्हणतात? विश्वंभर. ते सर्कल विश्वंभर. बोलाय सर्कल. आता दादा जेव्हा लंडनला गेले तेव्हा आपल्यासारखं तिथं कामकाज चालतं. त्याला ग्रेट ब्रिटन काय रे स्पिरिच्युअल असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटन या नावाखाली तिथं संस्था चालती. तिथं आता अमोल गणेश हा तो आहे की नाही संजय, तसे ब्लू बर्ड ब्लॅक बर्ड आणखीन काहीतरी त्याला नाव अशी त्यावेळेस त्यांनी कामकाज करायचं. त्यावेळेला ते ट्रान्स होतात. म्हणजे त्यांचा आत्मा बाहेर जातो आणि तो आत्मा येऊन यांचे प्रश्न सॉल्व्ह करतो. लक्षात आलं ना तुम्हाला? तर दादा जेव्हा कामकाजाला गेले तर त्यांना दादानं बघायचं होतं त्या कुठल्या लोकातले ते विभूती येतात आणि यांचं काम करतात. म्हणून ते स्पिरिच्युअल असोसिएशनचं त्या मीटिंग असती. जर शनिवारी कामकाज असतं त्यावेळेला दादा तिकीट काढून आज जाऊन बसले. त्यांच्याकडे कामकाज कसं चालतं बघण्यासाठी आणि कुठल्या लोकांची विभूती येऊन करते बघण्यासाठी.
आल्या सर तिथं पद्धतशीर आपले आपले प्रश्न किती तेवढे शिलावून ते पैसे करायचे. आतून बसले ते सगळे लोक बसले आणि दादाही बसले होते. मग तो आला समोर, म्हणजे अमोल कामकाजाला येतो की नाही पाठावर बसतो तसा तो ते टेबलावर येऊन प्रार्थना करून आता तिथं बसणार आणि त्याच्यात ट्रान्स झाला की तो लोकांच्या प्रश्नाचं उत्तर देणार. तो 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, ट्रान्सच होईना, त्यालाही कळेना काय झालं बघितलं. पुन्हा ट्राय केलं त्यांनी. जेव्हा अर्धा तास होऊन गेला तरी ट्रान्स झाला नाही त्यांनी, तेव्हा त्यांनी क्षमा मागितली सर्वांची. तर म्हणलं सॉरी मी आज ट्रान्स होऊ शकत नाही, तर ह्याच तुम्ही जे कुपन्स आहेत त्या पुढच्या शनिवारी तुमचं कामकाज आपण करूया. म्हणून तो ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्यावर तिथं सुद्धा 4 पुरुष होते आणि एक लेडी होती. ते सगळे मीडियम्स होते. आल्यानंतर त्यांनी काय केलं असेल, म्हणजे त्यांची अभ्यासवृत्ती कशी आहे बघा. तो आला भराभर आला आणि म्हणाला रजिस्टर द्या म्हणाला. हे कोण आहे, विश्वास दामले हा रोज येणारा, नंतर हा गणेश रोज येणारा, हा कोण विनू रोज येणारा, हा कोण आहे हे दादा भागवत, हे नवीन आले. कळलं ना तुम्हाला, हु इज दिस फेलो. मग तिथं ॲड्रेस वगैरे फोन नंबर सगळं लिहिलेला असतो. मग तिथं त्याने सांगितलं हा नवीन आलेला आहे, बहुतेक ह्याच्यामुळेच मी ट्रान्स होऊ शकलो नाही. म्हणजे अभ्यास केवढा आहे बघा. लगेच दादांना फोन केला. फोन केल्यावरती म्हणाले हां तुम्ही कोण, कशा करता आलात, तुम्ही आला होता तर ती विभूती थांबवलीत, म्हणजे तुम्हीच काय ते असं नाही बोलले. वाई काम तुम्ही कशा करता आलाय काय ते सगळं म्हणून तुम्ही आम्हाला भेटायला येऊ शकता का विचारला. दादा येतो म्हणाले. आल्यावर दुसऱ्याशी दादा आले. तिथं ती जी बाई बसली होती ती पण मीडियम होती. तिला विजन होतं. विजन म्हणजे दिव्यदृष्टी. त्या 5 अवस्था आहेत, हिलिंग, ट्रान्स, क्लिअर ऑडियन्स, क्लिअर व्हॉयन्स आणि ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक म्हणजे ज्ञानेश्वर एकटेच होते 12व्या वर्षी तिकडनं आलेलं इथं धारण होऊन वाचेतून जे डोक्यात येईल ते लिहून काढायचं. त्या बाईने दादांना असे हाताला सांगितलं आणि म्हणाले ही इज हॅव्हिंग 5 कलर्स इन हिज हँड. म्हणजे म्हणाले त्याच्या हातातून 5 व्हायब्रेशन येतात आणि ह्या माणसाला 5 विभूती प्रसन्न आहेत आणि ह्यानेच ते तुमचं हे थांबवला. म्हणजे ह्यांच्या विभूती ज्या आहेत होत्या त्या घेतल्या होत्या. आता त्याच्या वरचढ इतकी म्हणजे तिच्या पुढं ह्या विभूती येणारच नाहीत. मग त्याने सांगितलं, दादांनी सांगितलं मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे काय अशा करता काय मी हे केलं नाही. आमच्याकडे पण आम्ही कामकाज करतो, त्या विभूती कुठल्या लोकातल्या आहेत आणि तुमच्याकडे ते करतात त्या कुठल्या लोकांना करतात हा अभ्यास करण्यासाठी मी केला म्हणाले. बरं म्हणाले. मग त्यांना ऑफर केली या लेवलला तिथल्या विभूती येण्यासाठी आमची माध्यमं तुम्ही तयार करण्यासाठी तुम्हाला का सांगितलं की 10,000 पाऊंड देतोय, गाडी सेपरेट. का बरं, बसमध्ये चालले असताना एखादा घाणवास म्हणून येणार भिकारी असला त्याच्या बाजूला बसता का तुम्ही, नाक मोडून लगेच उठून जाता तर का नाही. तसं ही माध्यमं गाडी तुम्ही जनरलमध्ये प्रवास करत असताना दूषित होलं त्यांच्यात येऊन ह्यांची शक्ती तिकडे जाते म्हणून ते बंद गाडीतून जातात. किती अभ्यास आहे बघा. तर तसली गाडी तुम्हाला मर्सिडीज बेंज आणि एक बंगला. तर दादा म्हणाले मी विचार करून सांगतो म्हणून. तर दादाने सांगायच्या आधीच त्या बाईने सांगितलं हिज मास्टर इज नॉट अलाउइंग हिम, म्हणजे बाबा. तर दादा काय म्हणाले बाबा इंग्लिश बाईशी बोलत नाही असं वाटलं का तुम्हाला. ह्याच्यावरनं निष्कर्ष काय की दादा काय लेवलचे गुरु आपल्याला भेटलेत आणि आपण कामकाज करत असताना आपल्याला सहाय्य कुठलं आहे. म्हणून प्रतिमा दिला त्या भूतांचं काही चालत नाही. कसल्या बाधा काय रे तुझ्या बायको, तर तुझी बायको नाही आहे दुसरी ह्याची बायको ना, तुमची दुसरी सून. किती जण येत होते, 5 जण आणि तुला घेऊन जाणार म्हणत होतं ना. प्रतिमा ठेवायला गेल्याबरोबर सगळं बरोबर झालं. म्हणजे त्या प्रतिमांमध्ये काय सामर्थ्य आहे बघा. फक्त ते आपल्याला समजायला पाहिजे. समजलं नाही तर आपल्याला काही करता येणार नाही. म्हणून तुम्ही कसं राहायला पाहिजे, घट्ट घरामध्ये प्रतिमा आहेत म्हटल्यावर काहीही होणार नाही, कोरोना सुद्धा येणार नाही. म्हणून मगाचपासून मी सांगतो की आता तुमचं जीवन विचारावर अवलंबून आहे. विचार मला नाही म्हणाले सगळं आपलं व्यवस्थित आहे हा विचार दृढ पाहिजे. मग ही अवस्था यासाठी
यासाठी आता श्री दीपक दादांनी हम्म. ओंकार साधनेबद्दल सांगितलेली माहिती हा आपण आता वाचणार आहोत. हा अगदी त्यांनी डिटेल मध्ये सांगितली आहे की आपण वाचूया. 8 सप्टेंबर 1996 जे साधना संमेलन झालं त्यावेळेला दीपक मंत्री आणि ते दादर माटोंगा हॉल मुंबईमध्ये जे संमेलन घेतलं त्याच्यातील विषय आहे ओंकार साधना करताना आपण उच्चार करतो व आचारही करतो. ते कशासाठी तर मन एकाग्र आपण करू शकत नव्हतो कारण ते आपल्या आवाक्याबाहेर होते. त्याच्यासाठी एवढी साधना दिलेली आहे. तर आता न्यास करीत असताना कुठे कुठे लक्ष द्यावे लागते. प्रथमतः सूर याकडे, नंतर ओंकार करीत असताना उच्चार मध्य लय व 10 सेकंदात बरोबर होत आहे का नाही याकडे. म्हणजे उच्चार मध्य आणि लय इकडे 5 सेकंद, हे 5 सेकंद, हा उच्चार हा असा केलाय बघा. म्हणजे ओम करून एकदम चालू करायचं नाही. ओ 5 सेकंद पाहतो. उच्चार मध्य लय, उच्चार मध्य लय. नंतर कुठला न्यास आहे त्या परत्वे हाताच्या गतीकडे. परत हे समाधी अवस्थेत गेलं म्हणजे सर्वांचा दुसरा चालू असतो, ह्यांचा तिसरा चालू असतो. नाही ते तिसरा चालू असतो, कुणाचा चौथा चालू असतो. म्हणजे काय कुठे लक्ष नाही. म्हणून डोळे उघडून मध्ये बघायचं असं कोण कुठला नाच करते. अशा तऱ्हेने हे हळूहळू सर्व लक्षपूर्वक केल्याने लक्षपूर्वक प्रत्येक न्यास त्या पद्धतीने व्यवस्थित होत जाईल. यासाठी त्या मनाच्या ठिकाणी एकच विषय दिला आहे की प्रत्येक न्यास हा 10 सेकंदात पूर्ण करावयाचा आहे. नंतर आचारालाही एकच विषय दिला आहे आचार की हा न्यास व्यवस्थित करावयाचा आहे. मिनिटपर्यंत 5 सेकंद, इथं मिनिटपर्यंत 10 सेकंद. व उच्चारालाही ओंकार हा उच्चार मध्य लय याप्रमाणे करणे असा विषय दिला आहे. त्यामुळे काया वाचा मन एक होत. म्हणजेच आचार उच्चार विचार या ठिकाणी साधना हा एकच विषय असल्यानंतर त्या काया वाचा मनाचे एकरूपत्व होते व त्यातून आत्मिक शक्तीची निर्मिती होते. आत्मिक शक्तीची निर्मिती होती आणि मनाची एकाग्रता होते. हे बघा एक मिनिट. पहिल्या सेमिनारमध्ये सांगितलंय की इथं तुम्ही आहात, तुमच्या भोवतीने पहिलं वय कसलं रे? तर पहिलं वय देव शक्तीचं, दुसरं वलय आत्मिक शक्तीचं, तिसरं वलय कर्माचं है ना, आणि चौथं गुरुवलय. आता हे कर्म तुमच्याकडे प्रवाहित होत असताना पहिल्यांदा कशात आत्मिक मध्ये धारण होतं की नाही, मग दैहिक मध्ये येतं, मग तुमच्या इथे बुद्धी आहे, तुम्ही आत तिथे बुद्धीत येतं आणि मग कार्यान्वित होतं. आता ही दैहिक शक्ती 75 असली आणि ही 25 असली तरी कर्म जरी 100% असले तरी धारणा शक्ती किती आहे? 25. म्हणजे दूध 100 रुपये 100 लिटर दूध द्यायला तयार आहे, पण त्या पातेला येते की किती कॅपॅसिटी? 25 लिटरच आहे. समजतंय? 100% जर 100 लिटर दूध असेल तर इथे निदान 75 लिटरचं तरी पातेला पाहिजे की नको. म्हणून इथे सांगितलंय की आत्मिक शक्ती वाढते, आत्मिक शक्तीची निर्मिती होते आणि मनाची हे वाढवायचंय आणि हे कमी करायचंय. समजते? दादानी विमोचन करून काय केलं, हे 25 आणि 75 आणि 25 होतं ते निदान 50 तरी झालं तरी जीवन व्यवस्थित होईल. मग 50 केलं. आता ते तुम्ही साधनेनी हे 25 करून हे 75 झाले. समजतंय का नाही समजत? आत्मिक शक्ती वाढवायची आहे म्हणजे कर्म 100%च आहे. हे तुमच्याशी कारण येतो, तुम्हाला इच्छित फल दे.
आता न्यासाचा पहिला उद्देश शारीरिक आरोग्य चांगले राहणे. नाही तर सकाळी उठलं की पाठच दुखतीये, पाय दुखतं, उठताना रडतच उठायचं, म्हणजे साधना पुढं करायला होत नाही. होय का नाही? हे उठताना फ्रेश असायला पाहिजे. म्हणून तिथं काय झालंय, न्यासाचा पहिला उद्देश शारीरिक आरोग्य चांगले पाहिजे, म्हणजे नाक, कान, घसा, फुफ्फुस. म्हणजेच नाक, कान, घसा, फुफ्फुस इत्यादी इत्यादी व पुढे किडनी, मलमूत्र इत्यादी या या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी इतर सर्व न्यास आहेत. न्यासाचे दुसरे अतिशय महत्वाचे कार्य म्हणजे मनाच्या एकाग्रतेसाठी आहे. ज्या एकाग्रतेतून पुढे आपल्याला श्री सद्गुरु नामस्मरण म्हणजेच ओम श्री साईनाथाय नमः करावयाचे असून मग त्यातून कर्म विमोचन करायचे आहे व त्यातील प्रतिकूलता निवारण करून चांगले कर्म जे आहे ते दिवसभरामध्ये उपयोगात आणावयाचे आहे. म्हणजेच भविष्य घडवायचे आहे. भविष्य विचारायचं नसून घडवायचं असतं. ओम श्री साईनाथाय नमः हे सर्वात श्रेष्ठ नाव आहे म्हणून सांगितलं. का सांगितलं? त्याच्यामध्ये की ओम श्री साईनाथाय नमः अक्षर मोजा 9 अक्षर आहेत, म्हणजे 9 ग्रह आहेत. प्रत्येक अक्षराला उच्चार मध्य लय म्हणजे 3 अवस्था आहेत. म्हणजे किती? 9 त्रिक 27 नक्षत्र आली. आता ओम श्री साईनाथा या नमः हे 4 भागाला उच्चार मध्य लय म्हणजे 4 त्रिक 12 राशी. हे नामस्मरण तुम्ही जर व्यवस्थित म्हटलं 5 सेकंदात ओम श्री साईनाथाय नमः, तर 9 ग्रह 27 नक्षत्र आणि ह्याच्याने तुमचं भविष्य घडतं. म्हणजे पहिलं कर्म ते बाजूला जातं आणि भविष्य घडतं. म्हणून ते काय दिले की कर्म विमोचन करायचं आणि प्रतिकूल निवडून चांगलं कर्म दिवसभरामध्ये उपयोगात आणायचं. तिथे सोपा उपाय आहे. न्यास व्यवस्थित केले असता 24 तास आपण आनंदात राहू शकू. सगळ्यात जास्त पुण्य कर्म हे न्यासात आहे. कारण आचाराबरोबर माझा उच्चार आहे की नाही, इकडे लक्ष दिलं की काया वाचा मन एक होतं. बस समजतंय ना? कुठे हात ठेवायला मी बरोबर आहे की नाही, लक्ष तिकडे पाहिजे. तुम्ही गाडी भरधाव चालत असताना 1 सेकंद जरी इकडे केलं तर काय होतं रे? तिथं सारखेच ऍक्सिडेंट होतात. आता पहिला ओंकार 10 सेकंद नाही, 10 नाही, आता 5 सेकंदाचा आहे. जुनं त्यावेळेचं नवीन 5 सेकंदाचा आहे. नंतर भीमरूपी जे म्हणतो ती मारुतीची उपासना नसून ते वायू तत्व आहे, जे आत आपला विकास करणार आहे. शरीरात संबंधाकडे वायू फिरतो, म्हणून ते सगळी शक्ती तुम्ही धारण केलेली ते वायूने संबंध शरीरावर केली जाते. आत विकास करणार आहे ते तत्व. म्हणजेच दोष निवारण करून आंतरिक अवस्थेचा विकास करणार आहे. त्या वायू तत्वाने शुद्धता करण्यासाठी किंवा वायू तत्वाने आपले जीवन शुद्ध करण्यासाठी आणि दोष किंवा कमतरता जी आहे ती निवारण करून बाहेर टाकण्यासाठी भीमरूपी म्हणावयाचे आहे. मारुती प्रसन्न करण्यासाठी नाही. म्हणून एक शेर सांगितलं होतं दादानी. काय भरतं सगळं सुंदर आहे, अगदी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन वेगळ्या कोरल्या ते सगळं कोरले सगळं. म्हणजे काय? बू अबरी कुछ भी नहीं, बेटा रंग बहुत खूबसूरत है लेकिन खुशबू कुछ भी नहीं. वरनं लांबना आंबा सुंदर दिसला, अगदी पिवळा जर्द आणि व्यवस्थित त्याचा आकार सगळा आहे, आणि आत रस बघितला तर कडू झाला. दुसऱ्यांदा घ्याल का? मग काय पाहिजे? वर वाकडं तिकडं का असे ना. बाबांचा फोटो बघा, दाढी वाढली, अंगरका फाटलाय, पण आंतरिक अवस्था कशी आहे? असा नुसतं हात केला, लाखो लोकांचं कल्याण करायचं सामर्थ्य आहे त्याच्यात. मग ते बरं का हे बरं? काय गणेश? नंतर ओम श्री साईनाथाय नमः हे सद्गुरु नामस्मरण इतके हळूहळू लयित म्हणावयाचे की जसे लयित गुंजन गुरुनामाचे. केव्हा झाले 108 वेळा समजतच नाही. महामंत्र उच्चारण होता श्री गुरु अवतरले, म्हणजे इतके हळुवार म्हणायचे की 108 कधी पूर्ण झाले हे कळणार सुद्धा नाही.
आता 108 आणि 21 हे काय देवाला आकडे प्रिय होते म्हणून केले का? मग 108 काय कशाकडे काय? 108च का? राशी आणि याचा गुणाकार, हा रास आणि याचे गुणाकार नक्षत्रात. हा, तर नक्षत्र किती आहे? 27. राशी 12 आणि 9. ग्रहांचा 12 9 ग्रह आणि राशीचा गुणाकार. हा, ग्रह आणि राशीचा गुणाकार आहे. 12 गुणिले 9 केले ते 108 आले. 12 अधिक 9 केले 21 झाले. म्हणून 21 आणि 108 आहे. दादा माहिती काय, दत्ताला 108 आकडा प्रिय आहे का? संध्याकाळी आकडे असतात ना. कुठे रे आज आकडा लागला का? त्याच्यावर जेव्हा माणूस काय पान विचार करतो, पान दुकानात आम्हाला ते काय कळायचंच नाही. पण आज काय आकडा आला म्हणजे कसला आकडा आला. म्हणजे इतके हळुवार म्हणायचे की 108 कधी पूर्ण झाले हे कळणार सुद्धा नाही. हा, म्हणजे किती झाले, अजून किती राहिले, घड्याळाकडे बघ, घड्याळाकडे माळेकडे बघ, असे होणार नाही. इतके सोपे व सुलभ म्हणून होईल. आणि नंतर मजा म्हणजे हे साधना. साधना केल्यावर कर्मातली प्रतिकूलता विसर्जित झाल्यानंतर सगळीकडे आनंदच आनंद. मग प्रत्येक कृतीत आनंद याचा अर्थ प्रत्येक कृतीत मन, आणि प्रत्येक कृतीत मन म्हणजे प्रत्येक कृतीमधून पुण्य. हा साधनेचा मुख्य उद्देश आहे. सगळ्या स्वयंपाकामध्ये महत्वाचं काय रे? मीठ नसेल तर काय होतं? आज जेवायला बसलं तर भातात मीठ कमी होतं, सर्वांनी घातलं की नाही? तसंच आहे, मन सर्वात पाहिजे. काया वाचा मन हे एकरूप झाल्याशिवाय पुण्यकर्म निर्माण होत नाही. म्हणून अर्ध्या तास साधना मनापासून केली तर दिवसाला उरेल एवढं कर्म होतं. म्हणून बाबा सांगायचे, आज साधना करो उसका फल कल खाओ, कल साधना करो उसका फल परसों खाओ. गीतेसारखं कृष्णासारखं सांगितलं नाही. काय तू कर्म करीत राहा पण तू फलाची अपेक्षा करू नको. असं कोण कधी करेल? त्यावेळेस ते होतं तसं, त्यावेळेचा सिद्धांत तो तरी का होता? किती इंटरेस्टिंग आहे. दादांचं किती लक्ष असेल तिथं. ती पृथ्वी आहे, इथं विजापुरात आपण घरी आहे. आपण नामस्मरण केलं तर ते असं त्या गतीने इथं जाऊन तुमच्यापर्यंत यायला 2 जन्म लागायचे किंवा 1 जन्म. म्हणून कृष्णाने सांगितलं की मा फलेशु करत, तुला हे पुढच्या जन्मात मिळेल की त्याच्या पुढच्या जन्मात. हा सिद्धांत बदलून दादाने काय केलं? दादानी इथं तू उद्या परत घरी असते नाही तर तुझ्या भोवती तर गुरुत्ववलय तयार केलं. आता तू केलेली साधना की नाही इथं जाऊन लगेचच ती परत तुझ्याकडे येते, म्हणजे ह्याच जन्मात. म्हणून आज साधना करो उसका फल कल खाओ म्हणाले. कृष्णाने काय सांगितलं? तू थांब. समजलं? आपली गती एवढी नाही की ती पृथ्वी प्रदक्षिणा करून ह्याच जन्मात येईल. पण इथं तुमच्याच बाजूला गेल्या तिथे कृपा व्हायला म्हणजे तुमच्यात आलं, लगेच धारण झालं, लगेच अभ्यास करण्यासारखं आहे. गणपतीने कार्तिकेयचं हे उदाहरण पृथ्वी प्रदक्षिणेचं शंकराने सांगितलं. हा, आई वडिलांच्या बोटे तो आला, तो षडानंद गेला गाव फिरत. आई बाबांच्या फिरून आलं म्हणजे झालं. काया वाचा मन हे एकरूप झाल्याशिवाय पुण्यकर्म निर्माण होत नाही. होतच नाही. म्हणून अर्ध्या तासाची साधना बास आहे. नंतर काय देव म्हणूच नका. आणि कुठल्या देवाला जायची गरजच नाही. दादा म्हणे तुम्हीच देव झाल्यावर त्या देवाला काय, तो देवाला बाय बाय करायचं म्हणे. 3 वेगवेगळ्या गती साधनेत एक होतात. कुठल्या? पुण्यकर्माची काया वाचा आणि मन. कायाची गती वाचेबरोबर नाही, वाचेची गती मनाबरोबर नाही. मनाची गती सर्वात हायेस्ट आहे, 1,86,000 पर सेकंद. ओंकाराची गती त्याच्यापेक्षा हाय आहे. म्हणून ह्या तिघांना एकूण करून ती गती तुम्हाला लाभ होऊन जाईल. साधनेत एक होतात व पुण्यकर्माची निर्मिती होते. अशा तऱ्हेने सर्व देह शुद्ध झाला म्हणजे देहाची आंतरिक अवस्था शुद्ध झाली. आंतरिक अवस्था शुद्ध करायची आहे, बाहेरची नको आहे. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बाहेरची होती, केंद्रावर येऊन आंतरिक शुद्धता होती. केंद्रावरची फुकट आहे म्हणून ती किंमत नाही. ब्युटी पार्लरमध्ये चार्ज करतात म्हणून त्याला किंमत आहे. एकदा वेळा 11 रुपयाचा लावला की शुद्धता चालू होती, ती फुकट आहे. आता देह
ही एक वास्तूच आहे. हा आत्म्याची वाचतोय, आत्मा वास करतो म्हणजे वाचतोय. त्याचा विकास हा अन्नमयापासून प्राणमय मनोमय असा होत असतो. पूर्णतः विकास म्हणजे पसा झाल्यानंतर त्याच्यापुढे मी मला सकाळी सांगितलं त्याला काय सांगितलं, दादाने भूक लागते ना तुला तर तो चारी कोश खा म्हणून मग अन्नमय कोश वरती आला. पहिला खायला म्हणजे त्याच्या जवळ जायला पाहिजे म्हणून हा वरती आला. त्याला सारे ग म सा रेला खाल्ला, मग याला खाल्ला, मग याला खाल्ला आणि याच्या पुढे आला पसा झाला. पूर्णतः विकास म्हणजे पसा झाल्यानंतर विश्वशक्तीवरून म्हणजे ब्रह्मरंध्रातून धारण होणार आहे. आता गुरुशक्ती जी विश्वाचा सांभाळ करणारी शक्ती किंवा जीवाशिवाचे ऐक्य करणे, एकरूप होणे ही शेवटची अवस्था व त्या शक्तीशी संपर्क किंवा कॉन्टॅक्ट करणे ह्यासाठी त्याचे ब्रह्मरंध्र हे स्थान आहे. असं बसायचंय. हृदय कोणीकडे आहे रे? डावीकडे का उजवीकडे? उजवीकडे रे, डावीकडे नाही सॉरी. हे जीव ठक 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 चालू असेपर्यंत जिवंत आहे म्हणतात. ठक ठक बंद झालं की एकदम स्वर्गात गेला हा जीव. आणि हे इथं शिव आहे. दादा म्हणाले एखादं काम करत असतं तर मी केलं असं म्हणत नाही तुम्ही. हे ब्रह्मांडाचं हृदय, हे पिंडाचं हृदय. हे पिंड आणि ब्रह्मांड इथं एक झालं म्हणून असा हात ठेवून बसायचा. किती गोष्टी आहेत. असंच का बसायचं? इथं असं काय आहे? ह्याचा अर्थ काय? त्या ऋणानुबंधावर विजय केला. कुठले जन्मकर्म जन्मांतर मातृपितृ विसर्जन हे 4 डेंजर ऋणानुबंध आहेत. त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला जातं. त्याच्यावर विजय मिळवला आणि ते अंकित करून घेतले आणि 5वा गुरुकृपाशरण म्हणून असं बसायचं. माहिती होता कधी अर्थ हा असं बसले, डोळे मिटले. एकाग्र करायचं. काय एकाग्र करायचं? पहिल्यांदा सांगताय असं का बसायचं? हे पॉझिटिव्ह उत्तर येतं का? येत नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही एक केलं की मला एकदम मन तयार होतं. साधना करायची आहे मला. सगळे अर्थ जेव्हा सांगितले आणि सगळं काय साधण्यात सांगितलं तेव्हा आश्चर्य वाटलं. आपल्याला काहीही माहीत नाही. म्हणून दादा म्हणाले की जीवन म्हणजे काय, त्या जीवनाबद्दल अज्ञानी असणं हा शाप आहे. काय दिलंय हे ज्याशी तुम्हाला समजेल, पण तोपर्यंत वेळ असेपर्यंत समजायला पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर समजून उपयोग नाही. अशा तऱ्हेने शक्तीची धारणा ही नंतर वरून होणार आहे. इथून होणार आहे. अशा त्या शक्तीची सवय शरीराला व्हावी व शक्तीची धारणा व्हायला लागली की ती इतकी सूक्ष्म स्वरूपात आहे, ती धारण होताना अंग वगैरे हलणार नाही, संचार वगैरे असे काही होणार नाही किंवा धारण होत असताना कळणार सुद्धा नाही. आणि नकोच आहे कळायला. परंतु ज्या काही क्रिया आपल्या हातून घडत आहेत किंवा घडत असताना आपण अधिक एनर्जेटिक म्हणजे अधिक उत्साही किंवा बळकट आहोत व आपल्याला यश येत आहे व इतरांच्या कल्याणाच्या गोष्टी यशदायी होत आहेत, याचाच अर्थ दुसऱ्या कुठल्या तरी शक्तीचे आपल्याला सहाय्य व्हायला लागले आहे. आता आम्ही निराकरण सांगतो म्हणजे काय आमची कॅपॅसिटी आहे. पण चांगल्या मनाने निराकरण सांगितलं. आता कुठेही फोन येतो त्यावेळेस सांगितलं तर त्यांना बरं वाटतं. याचा अर्थ त्या शक्तीचं सहाय्य आपल्याला आहे आणि त्याच्यातून स्वार्थासाठी नाही वापरायची, इतरांच्या कल्याणासाठी ती वापरायची. याचा अर्थ ती शक्ती आपल्या ठिकाणी धारण व्हायला लागली. आता अशी ती वेळ कोणाची ठरलेली नसते. ते कार्य हळूहळू होत असते. एकदम उद्या शक्ती धारण झाली असे होत नाही. बघा तुम्ही सगळे आपण इतके ज्ञानी असं म्हणतो. लग्न केव्हा होणार आहे कळतं का दादा? आता आपण म्हणजे स्पष्ट थोडं बोलूया. दिवस केव्हा राहिले कळतात का? मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे कळतं का? सगळं कसं काय कळतं मग? सगळं अर्धवट आहे, काही कळत नाही. पण चाललंय की नाही म्हणजे कुठली तरी शक्ती आहे. तुम्ही जेवण करून झोपता, अन्नपचन कोण करतं?
का पोटात भरगुडगुड जाळ्यासारखा आवाज येतो, काही येत नाही. म्हणजे कुठली तरी एक अज्ञात शक्ती आहे आणि ती ते कार्य करते आहे. तिला सांभाळायचं म्हणजे त्या ओंकार शक्ती केल्यावर तिची पूजा अर्चा करायची, म्हणजे ती शक्ती आपल्याला समजून घ्यायची. एवढंच आहे, बाकी काही नाही. तुम्ही नाही तर म्हणलात म्हणून काही कार्य थांबलं नाही आहे. तुम्हाला मानत नाही तर थांब, तुझं पोटा पचनच बंद करतं असं नाही म्हणत. किती वंडर आहे बघा. डोळ्याला दिसतंय, शक्ती आहे कुठली तरी, कानाला ऐकू येत आहे. हे शरीर चलवण्याला कसं आहे, मी शक्ती आहे पण तिचा अंदाज लागत नाही. म्हणजेच इट इज नॉट अन इव्हेंट बट इट इज ए स्लो प्रोसेस. हा जो महिनाभर केंद्रावर गेलो आणि एकदम सगळं ज्ञान झालं असं नाही होत. आज 50 वर्षानंतर इथं बोलायला बसलोय. ते सगळं बघावं लागलं, सगळं शिकावं लागलं. काय साधना म्हणजे काय आहे, दादाने काय सेमिनारमध्ये काय विषय सांगितलाय. एक पुस्तक 25 वेळा वाचलंय. जरी मी लिहिलं होतं तर ते पोपटपंची लिहिलं होतं नुसतं घोडं म्हटल्यासारखं. ते वाचन त्यातला अर्थ काय तो कळायला पाहिजे की. हे एक्टोप्लाझमचं परवा आलं. मी म्हटलं कुठल्या तरी पुस्तकामध्ये मी तो सेल काढला आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस दाखवलं आहे, हे रक्तात पाणी दाखवलं आहे, बाहेर नाही दाखवलं आहे, कुठलं ते हुडकून काढलं आणि ते पुस्तक मिळालं. ते बरोबर सगळं मिळतं बरोबर. मग लोमटे काकांना फोन केला 1982 साली त्याचं काय हे होते काय, ते म्हणले कालच वाचलं बघा. म्हणजे काय मजा आहे बघा, ते पुस्तक हे कालच वाचलं आणि त्याचा पान नंबर सांगितला आणि बरोबर होतं ते. ह्याला तिकडनं आलं म्हणतात. सेमिनार मी घ्यायचं म्हणून ठरवलं नाही. सेमिनारला त्या सोनलच्या माध्यमातून ते आले आणि त्यांनी सांगितलं हे 2 दिवस म्हणजे आमच्या लक्षातच नाही. ह्या 2 दिवसात म्हणाले लोक कुठे उद्या येळमाचे ना प्यायला खायला कुठे राहतील, तर तुम्ही 2 दिवसात सेमिनार, लघु सेमिनार घ्या. म्हणजे माझ्या डोक्यात मला उद्योग नाही म्हणून सेमिनार आणि तुम्हाला त्रास देत नाहीये. हे असं त्यांच्याकडनं आलं की ते सगळं कसं जमत जातं ते सांगतो. ह्याला मोबाईल रेकॉर्डिंग करायला काहीतरी 0 करायचा विचार करतात, त्याला नवीन कोणता कोण तुम्ही दुकान काम करणार. हे असं तिकडनं आलं ना की ते सगळं सुसंगत होतं. आता नख किंवा केस रोज वाढत असतात. रोज वाढतात कळत नाही, पण आपल्याला कळते का? म्हणजे रोज थोडी थोडी वाढत असतात. तसा रोज थोडा थोडा होत आहे. इट इज ए इव्हेंट, इट इज अ स्लो प्रोसेस, नॉट एन इव्हेंट. एक रात्री काल एकदम होता, आता आज जन्माला मुलं आज रात्री पाळण्यात ठेवलं आणि उद्या सगळं एकदम 5 फूट बाहेर झालं तर काय होईल. मग एके दिवशी वाटते की चला केस कापून घेऊया. म्हणजे रोजची वाढ ही आहे हळूहळू. तसेच विकास होत असताना हळूहळू अंशांशाने होत असतो. तो रोज कळणार नाही, पण सुरुवात तशी आहे. तर शक्ती जी आवाहनित करायची ती धारण होण्यासाठी ब्रह्मस्थान आहे आणि त्यासाठी सजयती हे मंगलाचरण किंवा प्रार्थना आहे. जे ब्रह्मस्थान आहे तेथे देवादिकांचा ऋणानुबंध आहे. देवादिकांचा ऋणानुबंध आहे. म्हणजे तुम्ही मागच्या जन्मात जर ख्रिश्चन असाल आणि मुसलमान नाही ह्याच्यात गेला चर्चमध्ये गेला असाल तर जे पुण्य केलंय ते देव आपल्याजवळ न ठेवता इथं पाठवून देतो. ह्याच्या मागच्या जन्मात तुम्ही मुसलमान असाल ते नमाज पडलेलं सगळं इथं. म्हणजे ज्या जन्मात तुम्ही जे जे काही देवाचं केलंय ते सगळं इथं देऊन पाठवलंय. तो ऋणानुबंध पहिल्या नासामध्ये पुण्य ते आणून आत्म्याला जोडायचे पहिला न्यास, म्हणजे आत्मा बलवान होईल. सजयती हे मंगलाचरण किंवा प्रार्थना आहे. जे ब्रह्मस्थान आहे तेथे देवादिकांचा ऋणानुबंध आहे. आता 5 ऋणानुबंधांनी देवाणघेवाण आपल्याला करावयाचे आहे. त्यामधील देवादिक येथे म्हणजे ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आहे. हे बघा, जन्मकर्म नाभीच्या ठिकाणी, जन्म जन्मांतर मातृपितृ इतरे जन देवादिक. देवादिक येथे म्हणजे ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आहे. व त्या ठिकाणी आपण अनेक जन्मात जे देवासाठी काही केले त्याचे स्पंद सर्व आहे. त्याचा पण लाभ ह्या जन्मात आपल्याला व्हावा. म्हणजे गेल्या जन्मी नमाज केली असतील, त्या आधीच्या जन्मात चर्चमध्ये गेला असाल, इत्यादी इत्यादी. आज त्या धर्मांना शिव्या देऊन त्या कर्माचा लाभ होणार नाही. मग त्याचा लाभ कसा करून घ्यायचा? पहिल्या नासातून. पहिल्या नासातून कसा?
तर हृदयस्थान हे आत्म्याचे स्थान आहे हम्म. व ब्रह्मस्थानाच्या ठाई सर्व देवदेवतार्जन केलेले आहे व त्याचा लाभ होऊन आत्मा बलवान होण्यासाठी व जे आणले आहे त्याचा लाभ इहजन्मात मिळण्यासाठी ब्रह्मरंध्र ते हृदयस्थान पर्यंत पर्यंतचा पहिला न्यास आहे लेखनात आहे. म्हणून ब्रह्मानंदामुळे सांगितलं आहे, असं मोठं असेल तर त्याच्यावर अशी बोटं ठेवायची, अर्ध उघडं ठेवायचं, तर ती खालती येणार. बंद केल्यानंतर कसं येणार? आणि ह्या उंचवट्यांचा स्पर्श व्हायला पाहिजे, म्हणजे ती शक्ती परत त्वचेतून आत जाते. आता तुम्ही गाडी चालवता की नाही? ती फटफटी चालवत असताना मध्ये हे असतं की पिस्टन, त्याला वरती अशा रेगा असतो. का असतात का नाही अशा पट्ट्या? तुम्ही गाडी चालवून या 10 किलोमीटर आणि गाडी उभी केल्यानंतर त्या पट्टीला हात लावून बघा, भाजतंय. आत पिस्टन घर्षण होऊन जी उष्णता निर्माण झाली असते की ती त्या पट्ट्यातून बाहेर जाते. तसं पहिला ओंकार करून जो आत धारण केलाय की नाही, ती जास्तीची शक्ती ह्या उंचट्यातून बाहेर येते. ती परत बाहेरून असं स्पर्श करून त्वचेतून परत आत घालायची, आतून बाहेर आणि बाहेरून आत असं करून जसं आंबा पिकतो तसं हे 3 देह स्थूल सूक्ष्म आणि कारण एकमेकापासून विकसित करून निर्णय करायचे. समजते? आता ह्याच्यापेक्षा सोपं करणं शक्य नाही. ते 3 एकामेकात गुंतले आहेत म्हणून आंबट आहेत. काय आंबट आहे हा मनुष्य असं म्हणता की नाही? काय हिरवट आहे, हे काय सांगायला गेलं, काय हिरवट आहे, हे अंगावर ओढत आहे. हिरवट म्हणजे हे असं कळलं ना का? कैरी हिरवट असते ती आंबट असते, म्हणजे आपण हिरवट असलो म्हणजे आंबट आहोत, म्हणजे अविकसित आहोत. आता ते गोड होण्यासाठी काय करायला पाहिजे? साधना. बरोबर समजलं की नाही? आज आपल्या डोक्यात जे नको ते प्रश्न निर्माण होतात की गेल्या जन्मी पाप केले असेल म्हणून आज हा त्रास इत्यादी इत्यादी, ह्या सर्व गोष्टींचा किंवा सगळ्याचा पूर्णतः विचार करून प्रत्येक गोष्ट वंदनीय दादांनी आपल्या समोर ठेवताना पूर्ण विचारांती अभ्यास करून ठेवली आहे. पाप केलं हे समजत असेल तर पुण्य केलेलं काय समजत नाही? म्हणजे काय नेहमी काय निगेटिव्ह विचार करायची सवय आपल्याला. 10 चांगल्या गोष्टी, 10 मध्ये 9 चांगल्या गोष्टी झालेल्या लक्षात ठेवायच्या, काय एक बाद झालेली लक्षात ठेवायची? 9 चांगल्या झाल्या लक्षात. एक मुलगी अशी ज्यांच्यासारखी लग्न होऊन नवीन गेली, त्याला चांगले संस्कार होते. रोज सासूबाईला सासऱ्याला नमस्कार करायचे. 2-3 महिने झाली, एक दिवस आजारी पडली, 2 दिवस. मग आजारी पडली तर कसा नमस्कार करणार? तर लगेच सासू सर्वांना सांगायला लागली, 2 दिवसात आम्हाला नमस्कारच केला नाही. 3 महिने केलेलं सांगायची. म्हणजे बघायचे दृष्टिकोन कुठे आहे? मुंबईला गेला तर तुम्ही काय काय बघितलं हो? 50 उकिरडे आहेत हो, म्हणजे उकिरडे बघायला गेला होता का? ते दुसऱ्यातलं चांगलं बघायची वृत्ती नाहीच. चांगलं का बघत नाही? त्याच्यात काय चांगलं आहे ते बघा ना. एखादी वाईट गोष्ट असेल नाही, तुमच्यातही आहेतच की. समजलं मला काय म्हणायचं ते? म्हणजे तुमचा दृष्टिकोन आता तुम्ही बदलला पाहिजे. समोरच्यात काय चांगलं आहे तर सगळे तुम्हाला एकत्र आणता. प्रत्येकाचे दोष तुम्ही सांगायला लागला तर तुमच्याकडे कोण येणार? देवादिक हा ऋणानुबंध ह्या ब्रह्मस्थानी असतो. इथं निरनिराळ्या प्रकारचे देवदेवतार्जन, वेगवेगळ्या परंपरा इत्यादी इत्यादी हे सर्व एक करून इथं त्याचा लाभ इहजन्मात आत्म्याचे ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणून पहिला न्यास आहे. कारण की हे सर्व आत्म्यानेच गतजन्मात सगळे केलेले आहे. म्हणून हा लाभ होण्यासाठीच पहिला न्यास आहे. आणि गतजन्मात जो आत्मा होता तोच आत्मा ह्या जन्मात आहे, देह बदललाय. म्हणून म्हटलंय जन्मोजन्मी मिळे दत्त सद्गुरू मजाला प्रेमानंदे आनंदाने जन्माला येईल, रडत जन्माला येणार नाही. म्हणजेच ब्रह्मस्थानी जो देवादिक ऋणानुबंध आहे हा हृदयस्थानातील जन्म जन्मांतर ऋणानुबंधाशी पहिल्या न्यासाने जोडावयाचा आहे. जन्म जन्मांतर म्हणजे आत्मा, जन्मकर्म म्हणजे देह. यासाठी किती काळजीपूर्वक व किती हळुवारपणे न्यास करायला पाहिजेत. कारण ह्यातून आपण काय साधतो किंवा काय प्राप्त करून घेत आहोत हा विचार करायला पाहिजे. कारण कुठलीही एक क्रिया आपण करतो तेव्हा त्या क्रियेमध्ये जसे जसे आपण विचार करीत जातो तसे तसे त्यातील सूक्ष्म भाव हे समजत जातात.
उदाहरणार्थ आता कर्म विमोचन हा शब्द 1960 सालापासून मी म्हणजे दीपक दादा ऐकतो आहे. म्हणजे आता किती वर्ष झाली? म्हणजे काय आता कर्म विमोचन म्हटलं कर्म काढून टाकायचं का? बोला तुम्ही असं बोला. कर्म विमोचन म्हटलं तुम्हाला काय अर्थ होतं डॉक्टर? न्यूट्रलाइज करणे. आता न्यूट्रलाइज करून टाकल्यावर मग शिल्लक पाहिजे की आपल्याला काय ते करायला पुढं. म्हणजे ते दोषामुळे कर्म असं झालंय. म्हणजे काय टायर चालवून चालवून नंतर रिमोल्ड करतो की नाही, ती रिमोल्ड आणि ओरिजिनल टायर मध्ये फरक आहे की नाही, तसं हे वाकडं तिकडे झालेलं आहे. त्याला विमोचन आणि दीक्षा परत त्याला सरळ परत करणे म्हणजे विमोचन. काढून टाकणे नव्हे. देहानं विमोचित केला म्हणजे काय, देहामध्ये सुद्धा कमतरता आहे, त्यामुळे ते वलय असं गोल न येता असं वाकडं तिकडं असतं. आता देह वाकडा आणि कर्मही वाकडा, मग तर बघायलाच नको. म्हणून विमोचित करून देह पण सरळ केला आणि हे कर्म सरळ केला. आता हे दोन्ही एकमेकाशी एकरूपाला मॅचिंग झाले म्हणजे कर्म विमोचन. कर्म काढून नाही टाकलं, त्यातले दोष काढून टाकले. अनुकूल केलं. आता कर्म विमोचन हा शब्द 1960 सालापासून मी ऐकतो आहे. म्हणजे आता किती वर्षे झाली? 36 वर्ष. म्हणजे मुलाखत 1996 आहे. त्यावेळी म्हणजे 1960 वेळी कर्म विमोचन सगळ्यांना प्रार्थना देऊन संकल्प करीत असत. तेव्हा अजून कर्म विमोचन म्हणजे काय याची ओळख व्हावयाची आहे. मला सुद्धा म्हणजे दीपक दादांना काल नव्यानेच ओळख झाली. तर आता ह्या कर्म विमोचनात काय काय अंतर्भूत आहे? तर जसे जसे आपण विकासाच्या अवस्थेपर्यंत जाऊ तसे तसे एक एक गोष्टी उलगडायला लागतात आणि मग त्यातला अर्थ हळूहळू कळत जाणार. पहिल्यांदा न्यास स्थूल अवस्थेमधल्या आरोग्य प्राप्तीसाठी आहे. या स्थूल तुम्हाला जे काय करायचंय ते स्थूल माध्यमातून आधी करायचं आहे. बसता आलं पाहिजे नीट. बसायला येत नाही, गुडघे दुखायला लागले, हे झालं. शरीर जर साथ देत नसेल तर काही करू शकत नाही आपण. म्हणून विचारलंय पहिल्यांदा न्यास स्थूल अवस्थेतल्या आरोग्यासाठी आहे, हे बॉडी. नंतर सूक्ष्म अवस्थेमध्ये सूक्ष्म देहाच्या विकासासाठी आहे. स्थूल देहाची माध्यमं तुम्हाला माहित आहेत काय? पृथ्वी हा तेजवायू आकाश. सूक्ष्म पंचतन्मात्रा शब्द स्पर्श रूप रस गंध. सूक्ष्म देहाच्या विकासाबरोबर ऋणानुबंधांची धारणा मिळते. इथं हा जन्मकर्म जन्मांतर मातृपितृ इतरेजन आणि देवाचे. सूक्ष्म देहाच्या विकासाबरोबरच ऋणानुबंधाची धारणा आहे. म्हणजे आज हा जो ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी देवाधिक ऋणानुबंध आहे आणि हृदयस्थानी जन्मांतर ऋणानुबंध आहे, हे जोडले जावे आणि ते जोडले जातात. म्हणजे ब्रह्मरंध्राच्या इथला सगळा देवाधिक ऋणानुबंधातील ठेवा जो अनेक जन्मातील देवधर्म केलेला येथे म्हणजे हृदयस्थानी जन्मांतर ऋणानुबंध आहे, ते आत्म्याचे स्थान. त्याला तो वरील ठेवा जोडल्यामुळे आत्मा बलवान होईल. म्हणजे काय तर त्या ब्रह्मस्थानात त्या त्या देवतांचा आशीर्वाद आहे व म्हणून ती प्रार्थना सजयती सुंदर सिंदूरवदनो ब्रह्मस्थानाशी संबंधित आहे आणि त्या प्रार्थनेत सर्व देवदेवतांचा उल्लेख आहे. म्हणजे कोणाची आराधना आहे तर या कुंदेंदु तुषार हार धवला म्हणजेच ज्ञान. सरस्वती म्हणजे ज्ञान. आता देव प्रसन्न होऊन वंदनीय दादांसमोर जेव्हा आले तेव्हा वंदनीय दादांनी देवाकडे जगण्याचे ज्ञान द्या आणि जगण्याचे ज्ञान मी मानवाला किंवा मनुष्याला कसे देऊ शकेन अशी शक्ती मला द्या असे सांगितले. एवढं सुंदर जीवन दिलंय ते रोज रडत बसायचं तर काय फायदा? समजलं की नाही? दोन बाजू आहेत, एक चांगली आणि वाईट. वाईटच बाजू बघत गेलो आपण. आता आम्हाला आपण जीवन जगावंसं वाटतं. अजून या वयात सेमिनार घ्यावं, लोकांना सांगावं, हे वाचावं ते वाचावं ते. मला ह्या 6 महिन्यात घरी आहे मी, मला कंटाळा आलाच नाही. ती सगळी पुस्तकं उलटी चालती करून काय सांगता येईल, हे सोपं कसं करत सांगता येईल, हे सगळं शोधून काढलं आणि अशा नोट्स काढल्या. म्हणजे चांगली बाजू आहे ती बघायला शिकायचं आहे.
आपण काय करतो आता, काही काही लोकांना डिप्रेशन आलं. कोण आला त्या गणेशने सांगितलं. मोठा डॉक्टर होता, रोज पेशंट खूप यायचे, पैसे यायचे, एकच बाजू माहीत. आणि नंतर मग घरात बसून सारखं मोबाईल बघायचं. त्या मोबाईलवर काय ते असं असं करत बसायचं, काय ते व्हिडिओ येतात ते बघायचं. ते टाळकं उठलं आणि तो म्हणला आता मी डिप्रेशनमध्ये जायला काय करू. गणेशने मला फोन केला. गणेश सारवाड हा नव्हे, आज गणेश सारवाड नव्हे, गणेश कोरी. हा. तर म्हणलं काय करू. म्हटलं त्याला प्रार्थना ट्रान्सफर कर आणि वाचायला सांग मला. पण ती इंग्लिश प्रार्थना त्यांनी पाठवलं. ते म्हणाला आता 8 दिवस झालं जरा बरं वाटतंय म्हणून. हे कसं. ज्ञान, पहिलं ज्ञान मग काय दिलंय आणि ते कसं वापरायचं आहे या शॉर्ट पिरियडमध्ये, अशी शक्ती मला अशी शक्ती द्या, मला द्या असे मागितले. कारण आज अज्ञानामुळे सर्वकडे दुःख तथा अशांतता आहे. हा, अज्ञानामुळे आहे. व ते अज्ञानामुळे म्हणजे मी सांगितलं ना, आंबा कच्चा आहे खायचा आणि आंबट आहे म्हणायचा. पिके परत थांब रे, पण तोंडात दात नाहीये तर कळते. म्हणजे मला आजार आलाय, आता मला आजार आलाय, आंबा गोड आहे पिकलेला तर मला कडू लागतो, म्हणजे माझ्यात कमतरता आहे. समजतं ना मी काय म्हणतो ते. देह जेव्हा देह आजारी आहे, तोंड कडू झालंय, तेव्हा आंबा पिकलेला आहे. आणि देह जेव्हा चांगला आहे तेव्हा कच्ची कैरी आहे. एकमेकाला जमत नाही. एकमेकाला पूरक मॅचिंग पूरक नाही आहेत ते. एकमेकाला तुम्ही देह बिनरोगाचा म्हणजे तोंडाची म्हणजे देह व्यवस्थित आहे आणि आंबा पण पिकलेला आहे, म्हणजे एकमेकाला पूरक. अनुरूप झाले. हे सोडून कारण आज अज्ञानामुळे सर्वकडे दुःख तथा अशांतता आहे. व ते कशावर अवलंबून आहे. ह्या सर्व बाबतीत अज्ञान आहे. हा, तसेच आपला जन्म काय आहे व इहजन्मात आपल्याला काय काय कर्तव्य आहे ह्या सर्वाबद्दल अज्ञान आहे आणि म्हणून दुःख आहे. ते अज्ञान दूर झाले आणि ज्ञानप्राप्ती झाली की मनुष्याच्या जीवनामध्ये सार्थकता करण्याचा मार्ग तयार होईल. ह्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही सुद्धा एक बिझनेस करत असता, आणखी दुसरे जास्त पैसे कमवतात नाही, तुम्ही पण म्हणता की नाही ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं करावं. म्हणजे नेहमी विकासाच्या दृष्टीने किंवा पुढच्या बाजूला जायचा असा मनुष्य विचार करतो. तसंच जीवनामध्ये पण आहेच की. असे वंदनीय दादांनी देवाकडे मागितले. मागितले मुक्ती मुक्ती मोक्ष इत्यादी इत्यादी गोष्टी. दादा म्हणाले मुक्ती मोक्ष कोण मागतात. भ्याड लोक मागतात. आता मी MA PhD झालो आणि घरी बसलो तर काय उपयोग आहे का. MA PhD झाल्यावरती मी MA झालो तर हा BA मध्ये करतात, त्याला MA कसं करता येईल. समजते ना मी काय म्हणतो ते. की डॉक्टर झाल्यावरती घरात बसून काय करायचं आणि घरच्या लोकांना तेवढं औषध देता का तुम्ही. घरच्या लोकांना तेवढंच औषध देता. हा मग हा हे कसं. म्हणजे आपण झाल्यावरती पुढच्या ना त्या लेवलला घेऊन जायचं किंवा आपल्याला जे काही ज्ञान आहे त्याच्यातून त्यांचं कल्याण करायचं, ही पुढची अवस्था. मुक्ती मोक्ष इत्यादी गोष्टी वंदनीय दादांनी मागितल्या माहिती नाहीत, नाही. तर केवळ फक्त ज्ञान मागितले आणि पुढे असा आशीर्वाद मागितला की प्रत्येक आध्यात्मिक सिद्धांत हा, आजच्या विज्ञान युगामध्ये मी विज्ञानापरत्वे जगाला पटवून देऊ शकेन अशी शक्ती मला अशी द्या. शक्ती मला द्या. आता विज्ञानाप्रमाणे म्हणजे काय. आता विज्ञान काय आहे की तुम्ही कार्बन डायऑक्साईड घेता, ऑक्सिजन घेता आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकता. मग दादानी ह्यातलं विज्ञान काय शोधून काढलं की जर कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात आणि जर ऑक्सिजन बरोबर घेतात तर साधना करायला लागल्यावर ध्वनी लहरी म्हणून गुरुशक्ती निर्माण होते की नाही. ध्वनी लहरी प्रकाश म्हणजे शक्ती. प्रकाश म्हणजे शक्ती हे तर मान्य करता की नाही तुम्ही. आता इथं अंधार पडला तर तुम्हाला इथल्या वस्तूंचं ज्ञान होणार नाही. हा, सूर्य नाही उगवला अंधारात तुम्हाला काही गुलाबाचा रंग दिसत नाही, काही दिसत नाही. म्हणजे प्रकाशाने ज्ञान होतं म्हणून त्याला ज्ञान म्हटलंय. तर अलॉंग विथ ऑक्सिजन ते ज्ञान म्हणजे ती गुरुशक्ती जर इथं गेली तर हा विकास होतो. हे विज्ञान. नॉर्मल श्वासामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो, पण साधनेमध्ये अलॉंग विथ ऑक्सिजन गुरुशक्ती येते आणि माणसाचा विकास होतो. हे त्याने विज्ञान समजून. म्हणजे नवीन काही नाही. आज लोकांना असे वाटते की अध्यात्म आणि विज्ञान हे वेगळे आहे. तेव्हा आध्यात्मिक प्रत्येक सिद्धांत नुसता पोपटपंची केल्यासारखा न सांगता तो वैज्ञानिक सिद्धांताद्वारे कसा पटवता येईल अशी शक्ती वंदनीय दादांनी देवाकडे मागितली. म्हणजे पहिले ज्ञान मागितले, ते मिळाले
की सबंध जीवन जगण्याची गुरुकिल्लीच गुरुकिल्ली मिळाली, मिळाली. मग बाकीचे काही मागायला नकोच. त्यासाठीच पहिल्या प्रथम सजयती ते मंगलाचरण आहे. त्यात या कुंदेंदु तुषार हर धवला म्हणजे सरस्वती म्हणजे आहे, ज्ञान. मी आज जी साधना करतो आहे हे. किंवा आज तुझी करुणा भागतो आहे किंवा तुझ्याकडे प्रार्थना करतो आहे की मला ज्ञान प्राप्ती होऊ दे. व एकदा ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मागण्यासारखे काय आहे आणखीन? मग सगळे जीवन सुरळीत होऊन जाणार. आज जे दुःख, अशांतता, समज, गैरसमज इत्यादी इत्यादी हे सगळे जे आहे ते ज्ञान प्राप्ती झाली की निघून जाणार आणि अंडरस्टँडिंग किंवा समजूतदारपणा येणार. मग एखादा माणूस असा का वागतो? म्हणजे एखादा चांगला वागतो आहे तो का चांगले वागतो आहे आणि एखादा वाईट वागतो आहे तो का? हे सर्व ज्ञान प्राप्तीने कळेल. आणि असे कळल्यानंतर म्हणजेच ज्ञान झाल्यावर आपल्या ठिकाणी शांतपणा येईल. ते सगळ्या प्राण्यांची मीटिंग चालली होती आणि एवढं ढमढम आवाज येत होता. सगळे घाबरले, हा मोठा प्राणी आहे काय. कोल्हा हुशार होता. कोल्हा म्हणाला मी बघून येतो म्हणून. कोल्हा हळूहळू गेला आणि लांबनं लांबनं बघत एक गावातला नगारा आणून ठेवला होता आणि त्याच्यावर एक फांदी मडवत होती. जवळ जाऊन बघितलं काय प्राणी हालत नाही. तेव्हा नगारा कसा हलणार? मग कोल्हा हुशार तर गेला. म्हणजे म्हणलं काही नाही, तिथं नगारा आणून ठेवलाय त्याच्यावर फांदी पडते. म्हणजे एकदा भीती गेली बघा. समजलं की नाही काय आहे ते ज्ञान झालं. मग सगळे निश्चिंत बसले नाही तर आवाज आला की एकदम सगळं असेल. तेव्हा जोपर्यंत जीवनाचं ज्ञान झालं नाही तेव्हा तुम्ही घाबरत होतात. आता तुम्हाला साधना करून दिलं पहिल्यापेक्षा काहीतरी बदल आहे की नाही किंवा निश्चिंतता आहे की नाही तेच सांगायचं. म्हणजे ज्ञान झाल्यावर आपल्या ठिकाणी शांतपणा येईल. अशा त्या ज्ञानासाठी पहिली प्रार्थना आहे. म्हणून साधनेत पहिले काय असेल तर या कुंदेंदु तुषार हार धवला म्हणजे ज्ञान. ते झाल्यानंतर संकल्प. आता संकल्प म्हणजे मी ही जी शक्ती माझ्या धारण व्हावी अशी प्रार्थना किंवा याचना करतो आहे त्या शक्तीने कार्य कुठले करावे तर मानवी जीवन ईश्वरमय व्हावे. मुद्दा मूळ आला बघा. मानवी जीवन ईश्वरमय करायचं हा कार्याचा मूळ उद्देश आहे. ते जोपर्यंत ईश्वरमय होत नाही तर माणसाच्या जीवनाला सुखशांती समाधान लागणार नाही. आणि जगतात मानवी धर्माचा उदय व्हावा. आणि जगतात मानवी धर्माचा उदय व्हावा. या पलीकडे मागणे कुठले असू शकेल? तेव्हा एकदा मानवी जीवन ईश्वरमय झाले म्हणजे सगळेच मिळाले ना. घेऊन बसूया. मी मलाही झोप यायला लागली. इथपर्यंत झालंय ते. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे आणि जगतात मानवी धर्माचा उदय व्हावा. या पलीकडे मागणे कुठले असू शकेल? आता पुढच्या वाचनात सुरू करणार आहोत. तर तेव्हा एकदा मानवी जीवन ईश्वरमय झाले म्हणजे सगळेच मिळाले ना. मानवी जीवन ईश्वरमय करायचं म्हणून ह्या कार्याची स्थापना झाली आहे. बस मेन उद्देश तो आहे. आता एकदम या तुम्हाला तुमचं जीवन ईश्वरमय करतो म्हटलं तर कोण आले असते का? नाही. म्हणून तुमचं दुःख निवारण निवड करतो म्हणून कार्याची स्थापना करणं एक काहीतरी कारण लागतं म्हणून. आणि ते अडचण हे एक कारण तुम्ही या मार्गाकडे येण्यासाठी आल्यानंतर मग हळूहळू निराकरण सांगून हे करून त्याला ओंकार साधना करायला लावून कायमचं निवारण त्याला लावून सोडून द्यायचं. मग तो करायला तेव्हा मग बारीक सारीक इतर गोष्टी मागाव्या लागत नाही. एकदा ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी सर्व काही आहे. म्हणून वंदनीय दादा नेहमीच सांगत रोज अमुक पाहिजे तमुक पाहिजे असे वेगवेगळे मागण्याऐवजी तुझी कृपाच आम्हाला प्राप्त होऊ दे हे जर मागितले आणि ती प्राप्त झाली तर रोजच्या रोज जे जे काही आपल्याला लागणार आहे त्याची काळजी घेतली जाते. मग पुन्हा पुन्हा वेगळे काही मागावे लागत नाही. म्हणून ती शक्तीपीठ प्रार्थना आहे व त्याचे स्थान ब्रह्मस्थान आहे. ती झाली
की भीमरूपी येथे ललाट स्थान, स्थान पहिलं हे मग हे. तेथेच मेंदू आहे आणि विचार तेथे निर्माण होतात. ते चांगल्या प्रकारचे निर्माण व्हावे व्हावेत. की ज्याच्यामध्ये स्वतःचे कल्याण आहे, ते आपल्याला सन्मार्गाला नेणारे आहे. अशा चांगल्या विचारांची निर्मिती होऊन इतर वाईट विचार निघून जावे म्हणून भीमरूपी स्तोत्र आहे. आता त्या स्तोत्रात भूत प्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही म्हणजे काय? तर आपण म्हणतो घरात इथे काहीतरी दिसत आहे, तिथे काहीतरी दिसत आहे, असे भूत नाही. आणि ते घरात बघायचे नाही सगळीकडे. ती सगळी जी भूत ती आपल्या आत आहेत, बाहेर काहीच नाही आहे. सगळी इथेच आहेत. देव आहेत तिथेच भूते आहेत. म्हणजे इतके दिवस देव मानत नव्हता म्हणजे काय? हा देव ह्याच्यात काही अर्थ नाही, दुसरा देव बघूया, असे भूत आतच आहे ना. तर भूत प्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही म्हणजे नेमके काय निघून जावे? तर भूत म्हणजे जो गेलेला आहे तो, पण त्याचे अस्तित्व भासते आहे. म्हणजे असा काहीतरी भास होतो आहे, ते भूत ना. तसेच एखादी घटना घडून गेली 8-10 वर्षापूर्वी, घडून गेली आहे 8-10 वर्षापूर्वी, त्याचा विचार करून असे व्हायला नको होते, तसे झाले असते तर बरे झाले असते. त्यासाठी एवढी महत्प्रयासाने साधनेतून निर्माण केलेली शक्ती खर्च करायला नको. दुसरे म्हणजे त्यावेळेला कोण काय बोलले इत्यादी इत्यादी आठवून करायचे काय? जाऊ दे, झाले गेले, गंगेला मिळाले. पुढं काय करायचं ते बघायचं, मागचं ते उगाळत बसायचं नाही. आता आज व आजपासून पुढे चांगल्याचे स्मरण करा, ज्याच्यातून चांगली शक्ती जास्त वाढेल, ज्यातून स्फुरण येईल. दादानी आपल्याला ज्या 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या त्या ऐकून आपल्याला चैतन्य संचारले, स्फुरण आल्यासारखे झाले. अशा ह्या गोष्टींची आठवण करायची. म्हणून मी सगळी गोष्ट सांगितली की 3 महिने नमस्कार केलेलं लक्षात ठेवायचं. ते सोडून काय केलं, 2 दिवस नमस्कार केला नाही. समजलं ना मी काय सांगते? हे करणं बरं का ते करणं बरं? म्हणून सांगितलं कोळसा उगाळल्याने काळं येईल, चंदन उगाळलं तर सुवास येईल. म्हणून नको त्या गोष्टी इथं सोडून द्यायचा, झालं गेलं जाऊ दे. त्या गोष्टींची आठवण नको ज्या आपल्याला रसातळाला नेणार आहेत. त्यामुळे आपण आपली नुसती शक्ती व वेळ वाया घालवणार. म्हणून अशा भूतकाळातल्या घडून गेलेल्या गोष्टींचे चरबी चरवण नको, पण आचरण चांगले पाहिजे. आता साधना करताना भीमरूपी म्हणत असताना मारुतीचा फोटो नाही, मग काय करू असा विचार नको. तर भीमरूपीने सदृढ विचारांची निर्मिती होऊन ते विकासासाठी उपयोगी पडावे, यासाठी वायुतत्वाने विचारांची सदृढता होण्यासाठी भीमरूपी स्तोत्र आहे. आणि मारुती वंदनीय दादांना प्रसन्नच आहे. पुण्यातील घरातल्या देव्हाऱ्यातला मारुती दादांच्या आजीबरोबर बोलत असेल आणि मग वंदनीय दादांना प्रसन्न झाला व त्याचा आशीर्वाद असल्यामुळेच पुढचे सगळे एवढे कार्य हे उभे राहिले आहे. वंदनीय दादांनी सगळ्या देवदेवतांना प्रसन्न करून घेऊन आपल्या समोर ठेवले आहे. पण आपणच साधना करायला प्रसन्न नाही, देव प्रसन्नच आहे. तेव्हा आता भूत भीत इत्यादी इत्यादी हे सर्व जाऊ दे, ते नको. त्या गोष्टींची आपल्याला जरुरी नाही. तर या बुद्धीमध्ये चांगल्या गोष्टींची धारणा होऊ दे. आता पहा, देहाचा धर्म कसा आहे, तर जे त्याज्य आहे ते बाहेर टाकणे. आपण जेवण केल्यावर नको असलेलं ते बाहेर टाकतंय, ते राहिलं आत तर काय होईल, कुजणार. म्हणून पुढे साईडला बघा काय, श्वास घेतल्यानंतर उच्छवासा वाटे नको ते बाहेर टाकणे. हा जसा देहाचा धर्म आहे, तसे नको ते विचार किंवा ज्ञान ग्रहण करताना किंवा सृष्टीची ओळख करून घेत असताना त्यापैकी जे त्याज्य आहे ते आपण बाहेर का टाकत नाही,
वर्षानुवर्षे ते का ठेवतो? असे वर्षानुवर्षे ठेवल्यामुळे ते कुजते आणि कुजल्यानंतर ते विषारी होते. तर अन्न जर तसेच राहिले, विसर्जन न होता, तर काय होते व तसे ते किती दिवस राहू शकते? मग त्यापासून शरीरात विष होते. मग ते एनिमा किंवा कॅथेटर घालून काढावे लागते. तसे इथे घडून गेलेल्या घटना या गोष्टींची आवश्यकता नाही. आपण बघतो कोर्टात केसेस चाललेल्या सर्व 3-3 पिढ्या उगीचच उद्योग नाही. त्या वकिला नाही, उद्योग नाही, कोण नाही ना वकील ते ते पैसे काढतात नाही जातात. मग पण कुठेतरी काय सबमिट करून ते पण कीर्तनात किंवा साधनेत किंवा काही वाचण्यामुळे चांगल्या गोष्टीमध्ये वेळ घालत असतात, त्याचा सदुपयोग झाला असता. बघतो आपण. एकदा बोलून झाले, वर्षानुवर्षे परत परत त्याच गोष्टी उगाळायच्या, त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे शेवटी याचे अनुमान काय? तर एकदा घडून गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही. तर यापुढे घडून गेलेल्या गोष्टींचे रिपिटिशन किंवा पुनरावृत्ती होऊ नये. तशी गोष्ट पुन्हा घडू नये म्हणून काय काळजी घ्यायची एवढाच विचार करावयाचा. मागे घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करणे व्यर्थ आहे. असले हे भूत म्हणजे घडून गेलेले नको. मग या वायू तत्वाच्या उपासनेने माझ्या ठिकाणी सदृढ विचारांची निर्मिती होऊ दे. आणि अशा सदृढ विचारांची निर्मिती झाली की माझा स्वतःचा विकास करण्यासाठी ते विचार उपयोगी पडतील. आता ओंकार हा कंठस्थानातून करणे, कारण कंठस्थानातून चांगले वाईट म्हणजे इतरांना आनंद देणारे किंवा इतरांना दुःख देणारे, क्लेश देणारे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कंठस्थानातून व्यक्त होत असतात. बोलण्यातून अशा त्या कंठस्थानातून विश्वशक्तीचा म्हणजे ओंकाराचा उच्चार आपल्याकडून व्हावा आणि पुढे आपण अधिकाधिक चांगल्या मार्गावर जावे, ह्याच्यासाठी इथे कंठस्थानातून ओंकार करायचा आहे. पुढे ओंकार किंवा विश्वशक्तीचा उच्चार कंठातून व्हावा व त्याचा लाभ इतरांना व्हावा म्हणून न्यासही आहे ते सांगितले. आता न्यासानंतर सद्गुरु नामस्मरण म्हणजे ओम श्री साईनाथाय नमः हे हृदयस्थानातून म्हणजे गुरूंचे नामस्मरण हे अंतःकरणापासून करायचे. त्या स्थानातून गुरुशक्ती जशी जशी धारण होईल आणि ती धारण झाल्यानंतर तिचा विनियोग कशा रीतीने करायचा, श्री गुरूंना स्थान कुठे द्यावयाचे इत्यादी इत्यादी हे सगळे ह्या हृदयस्थानाशी संबंधित आहे. म्हणून तेथून सद्गुरु नामस्मरण करायचे आहे. त्यानंतर नाभिस्थान, त्यातून महामंत्र म्हणजे सर्व मंगल मांगल्ये म्हणणे. म्हणजे हे सगळे ह्या वरील पद्धतीने चारही कोशांचा विकास होऊन त्या ठिकाणी चांगले संस्कार होऊन मग इथून म्हणजे नाभिस्थानातून काय चिंतन करायचे तर सर्व मंगल मांगल्ये म्हणजे सर्व ठिकाणी मंगल होऊ दे सर्वांचं, म्हणजे सर्व ठिकाणी मंगल होऊ दे. किंवा गुरुनी माझे आयुष्य जसे मंगलमय केले तसे इतरांचेही मंगलमय आनंदमय होऊ दे किंवा व्हावे. मला मिळाले तसे सर्वांना मिळू दे. या सर्वांबरोबर आपण आलोच. म्हणजे सगळ्यांसाठी प्रार्थना केल्यानंतर आपण काय वेगळे आहोत का त्याच्यात? सर्वांसाठी प्रार्थना करणे म्हणजे आपली व्याप्ती किती वाढली म्हणून सर्व मंगल मांगल. मग आपली व्याप्ती किती वाढली? अणु रेणू सोकटा चोका आकाश एवढा. अणु रेणू म्हणजे सगळं बारीक झालं. अजून नाही कळलं तुम्हाला? नारळ फोडल्यात ठुसकन आवाज येतो की नाही? म्हणजे त्यात काय आहे? वातावरण. आणि ह्या खोलीत आहे नारळाच्या पेक्षा जास्त आहे की नाही? आणि बाहेर नारळ फोडला तर त्या असलं आलं लक्षात किती पट आहे ते.
तसं या देहामध्ये जोपर्यंत तुम्ही देहाकरताच विचार करताय तेव्हा ते नारळातल्या आकाशाचं केवढं आहे ते फुटून जेव्हा त्या विश्वशक्तीशी एकरूप होतात म्हणून ते तुकारामाने केले अणुरेणू थोकटा तुका आकाश एवढा कांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. त्रिपुटी म्हणजे हे काय वाचनात जेव्हा बंधन गेलं तेव्हा इथं ज्ञानाचा प्रकाश पडला. तुका उरला उपकारा पुरला. त्यांनी अभंग केले पण त्याचा अर्थ MA PhD अभ्यासाला ठेवले. कुठल्या विश्वविद्यालयामध्ये शिकायला गेले होते समजलं की नाही. म्हणजे नारळ फोडला ते आकाश तत्व आतलं जे लिमिटेशन असतं ते अनलिमिटेड झालं. तसं तुमचं ह्या नारळातलं अनलिमिटेड झालं की सगळीकडे तुम्ही म्हणून त्यांची सगळीकडे ईश्वरमय दिसायला लागलं जग सगळं. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. सगळेजण असे यात्रेला निघाले होते. रात्री एका धर्मशाळेत उतरले आणि बाजूला एक विहीर होती मोठी. त्या विहिरीमध्ये ब्रह्मराक्षस होता. कोणी पाणी प्यायला गेलं की त्याला भीती दाखवून पाणी प्यायला देत नव्हता. सगळे आले कोणी काय बोलणार नाही. रात्रीची वेळ होती. रात्री 2 वाजता तुकारामांना पण तहान लागली म्हणून ते उठून गेले. असे उठून गेल्यावर समोर उभारला तो. मला तू पाणी प्यायचं नाही. त्याला असं बघितलं नाही. बघितलं आणि म्हणलं देवा हे तुझं रूप करीत बघितलं नव्हतं. म्हणजे तिथेही पांडुरंग दिसला. तो एकदम नमस्कार केला आणि मग तो निघून गेला. याला जीवन ईश्वरमय म्हणतात. सगळीकडे सगळे ईश्वरमय झालं. सगळं दिसायला लागलं. किती असं म्हणून तसं सगळीकडे आपल्याला चांगलं दिसायला लागलं. चांगलं बरं समाधान व्हायला लागलं की समजायचं हळूहळू आपण तिकडं निघालो. आता शेवटी अशा ह्या गुरुशक्तीचे आवाहन ज्यांच्या सामर्थ्याने कृपेने झाले सर्व सिद्धता झाली त्यांचे स्मरण म्हणून तारक मंत्र तो सगळ्यात शेवटी आहे. दादा नेहमी बाबांना प्रार्थना करायचे तुमचं काय असेल ते परीक्षा घ्यायची काय करायचं माझं म्हणायचं ते माझं मोडा. पण माझ्याकडे येणारे भक्त आहेत त्यांना एकदम तुम्ही एकदम सोपं करून दिलं पाहिजे. म्हणून आपल्याला मिळालं हे. म्हणून ज्यांच्या कृपेने प्राप्त झालं काय परीक्षा घ्यायची ती माझी घ्या. आणि हे म्हणे नरसोबाच्या वाडीला गेले तेव्हा विचारले हा ओंकार आहे इतका बघ प्रखर तुझे भक्त सांभाळायला सामर्थ्य आहेत का. दादा म्हणाले माझे भक्त काय मी सुद्धा नाही पण तो ओंकार आम्हाला सांभाळता की नाही देता की नाही. असं म्हटल्यावर डोळे नको डोळे वाटायला नको देतो म्हणे. म्हणजे दादा कसे होते बघा. आज ते यती म्हणून जन्माला आले. यती म्हणजे जन्मता संन्यासी. तो इतका प्रखर होता म्हणजे त्याच्यामध्ये ऐहिकाचा लवलेश असता कामा नये. पण तो आपण सगळे ऐहिकाने बरबटलेले ते लोक ओंकार करू शकतात का दादांच्यामुळे. दादानी तो ओंकार केला आणि तो सौम्य करून द्या म्हणून सांगितलं म्हणून आपण तो ओंकार करू शकतो. ओंकार साधनेत ओंकार न्यास सद्गुरु नामस्मरण महामंत्र व शेवटी तारक मंत्र म्हणजे एवढं असे सगळे 21 तरुण जाणार म्हणून तारक मंत्र असे सगळे 21 25 108 21 वेळा सर्व व्यवस्थित म्हणावयाचे. वेळ नाही म्हणून फक्त नामस्मरण तेवढेच म्हणून चालायचे नाही. तसेच संपूर्ण ओंकार साधना झाली असेल तरच तारक मंत्र म्हणावायचा नाहीतर म्हणायचा नाही. तारक मंत्र हा आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे ऐहिकासाठी नाही. कामकाजात तारक मंत्र निराकरण म्हणून वापरायचा नाही. वंदनीय दादांची अशी इच्छा होती की प्रत्येकाने आपली पारमार्थिक उन्नती करून घ्यावी. तारक मंत्र म्हणजे ज्या सर्व विभूतींचे अस्तित्व दादांच्या ठिकाणी आहे त्या दादांचे स्मरण म्हणजे त्यात सर्व अंतर्भूत आहे. आपण इथे आरती करूया.